सकाळचा 6:30चा अलार्म वाजला होता. मी उठली पण होती, पण आरुषी मागच उठली होती म्हणून म्हटलं चला इतक्या सकाळी हिला उठवल्यापेक्षा हिच्यासोबत थोडं झोपावं म्हणजे हे पण झोपेन. म्हणून तिच्यासोबत झोपायला गेली तर डायरेक्ट उठली मी 8:30 वाजता. आणि नेमकी आजच फौजीची दुपारची ड्युटी होती. पटपट घरातले सगळे कामं लवकर आटपायचे होते आणि नेमका आजच उशीर झाला. म्हणून उठून पहिले आंघोळ करून घेतली, चहा ठेवला. तेवढ्यात आमच्या आरुषी मॅडम पण उठल्या होत्या. म्हटलं चला आता सोबत चहा पिऊ म्हणून चहा गाळला. आरुषीला चहा ब्रेड आणि मी चहा घेतली. तो चहा गरम होता म्हणून इतक्या लवकर नव्हता प्यायचा. म्हटलं चला तोपर्यंत आपण वरण भाताचा कुकर लावून घेतला. नंतर आरुषी उठली होती तर ब्लँकेटची घडी घालून घेतली. आणि ज्या घरात लहान मुलं असतात त्या घरात बेडशीटवर डबल बेडशीट आपण आतरलीच पाहिजे, कारण की कोणी जर नेमका पाहुणा आला किंवा आपल्याला जर झोपाचं काम पडलं ते बेडशीट आपल्या लायकीची राहत नाही, पूर्ण धिंगाणा करतात. म्हणून मी नेहमी 2 बेडशीट आतरून ठेवत असतो, म्हणजे एक काढली की एक स्वच्छ राहते. नंतर चहा पिऊन घेतला. जसं इंदुरीकर महाराजचं एक वाक्य आहे की रोज उठलं की नवं लफडं. मागं नवं लफडं तर नसते, नवं दुखणं नक्कीच असते. आज या बोटाले काय झालं काय मी सुजलं होतं आणि दुखत पण होतं. ते म्हणे आज काम करत नाही. म्हटलं ठीक आहे बाई, तू राहू दे, तू याच्यानं काही अडत नाही. नंतर मस्त आरुषीले बॉर्डर पिक्चरचे गाणे लावून दिले होते. आरुषी एवढी फील घेऊन पाहत होती. शेवटी फौजीचं रक्त तिला कार्टूनपेक्षाही त्या गाण्यात इंटरेस्ट वाटत होता. मग मी पण मस्त ते गाणे एन्जॉय करत करत आपल्या घराचं क्लिनिंग करून घेतलं. एवढे छान गाणे होते ना, खरंच गाण्यात म्हटलं ना कोणतंही दुखणं विसरून जातं. एवढे सुंदर गाणे आहे बॉर्डर पिक्चरचे. नंतर आपली मस्त देवपूजा उरकून घेतली. मी खाटू श्यामची जास्त भक्ती करतो आणि त्यासाठी मी स्पेशल तुमच्यासाठी एक व्लॉग टाकेल, त्यामध्ये सांगेल की काय आहे खाटू श्यामचं. नंतर म्हटलं दुपारच्या जेवणासाठी अशी मुगाची उसळ बनवली होती, पोळी बनवली होती. नंतर वरण भात बनवला होता. किचनचं काम आज लवकर आटपून घेतलं, कारण फौजीची ड्युटी होती. म्हटलं स्वयंपाक लवकर झाला पाहिजे. नंतर म्हटलं चला आपण कपडे धुवायचे, तर तोपर्यंत पाहिलं तर मस्त ऊन चमकली होती. म्हटलं चला आज तर आपण जास्त कपडे काढून घेऊ, म्हणजे आज लवकर सुकणार. नाही तर 4-5 दिवस झाले नुसतं ढगाळ वातावरण, कपडे सुकत नव्हते. पण जेवढी जागा आहे तेवढेच कपडे धुवा लागेल म्हणून एवढे कपडे धुवून टाकले. नंतर मस्त सगळे कामं झाल्यावर आरुषी अशी खेळत होती आणि तिच्या बाबाची वाट पाहत होती. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.